महाराष्ट्राच्या राजकारणात आज दोन मोठ्या घडामोडींनी एकाच वेळी खळबळ उडवली आहे। एकीकडे तब्बल 2 दशकांहून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल समोर आलाय, तर दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका वक्तव्यानं शिवसेनेतील संभाव्य राजकीय भूकंपावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। विशेष सीबीआय न्यायालयाने पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाला न्यायालयीन स्तरावर पूर्णविराम मिळाल्यासारखं दिसतंय। तरी ओमराजे निंबाळकर यांनी हा लढा इथंच थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ओमराजेंनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला, मात्र त्याचवेळी त्यांनी केलेला आणखी एक विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत। या खासदारांचा स्वतंत्र गट तयार होऊन तो शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत ओमराजे निंबाळकर यांचं नावही प्रमुखपणे घेतलं जात आहे। मात्र आज ओमराजेंनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाहीये। आपल्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधल्यानंतरच पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ओमराजेंच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, कारण लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण 9 खासदार आहेत। पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार वैध विभाजनासाठी किमान 2/3 म्हणजे 6 खासदारांची आवश्यकता असते। जर या 6 खासदारांपैकी एकानेही माघार घेतली तर संपूर्ण गणित बिघडू शकतं। याचा अर्थ असा की ओमराजे निंबाळकर यांनी निर्णय बदलला किंवा विलंब केला तर कथित बंडखोर गटासमोर मोठे राजकीय आणि कायदेशीर संकट उभं राहू शकतं। अशा परिस्थितीत इतर खासदारांनाही आपली भूमिका पुन्हा विचारात घ्यावी लागू शकते। राजकीय जाणकारांच्या मते हा केवळ एका खासदाराचा वैयक्तिक निर्णय नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणे ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष धाराशिवकडे लागलं असून ओमराजे निंबाळकर नेमका कोणता निर्णय घेतात यावर आगामी राजकीय घडामोडींची दिशा अवलंबून असणार आहे। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाने एक न्यायालयीन अध्याय संपला असला तरी त्याच दिवशी ओमराजेंच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्रातील राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आता पुढील काही दिवसात ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की त्याला ब्रेक लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय।